रामकृष्ण हरी मित्रांनो, सकाळी झोपेतून उठलो आणि थेट कांद्याच्या वावरात गेलो. पण आज कांदे पाहून मन अगदी भरून आलं होतं. किती प्रेमाने लावलेलं हे रोप आज जळताना दिसत होतं. ज्या ठिकाणी पाणी साचून राहिलं होतं, ज्या ठिकाणाहून पाणी वाहत होतं, त्या ठिकाणचे कांदे तर पूर्ण पांढरेच पडले होते. फवारणी केली, प्रयत्न केले, पण अजून काही एवढा फरक जाणवत नाही. तिथून थेट सोयाबीनच्या वावरात गेलो. आज सोयाबीन काढायचं होतं. आभाळही जास्त आलेलं होतं आणि गरमीही खूप होती. पुराच्या पाण्यामुळे ते खाली झोपलेलं असल्यामुळे ते काढायला जरा जड जात होतं. दुपारी पप्पा पण आले आणि त्यांनी पण थोडी मदत केली, पण धावपळीमध्ये त्यांनी पण त्यांच्या हाताचं बोट कापून घेतलं. 3 वाजेपर्यंत सगळं सोयाबीन काढून झालं. थकलेलं शरीर, घामाने ओला झालेला शर्ट आणि मनात समाधान. कांद्यात काही सुधारणा झाली आहे का नाही हे पाहण्यासाठी पुन्हा एकदा कांद्याकडे चक्कर मारली. तेवढ्यात ओपनरवाल्याचा फोन आला, मी येत आहे म्हणून. मग आम्ही पुन्हा सोयाबीनच्या वावरात गेलो. पप्पांनी आम्हाला ओझे उचलून दिले. मम्मीनी आणि मी ते ओझे बाहेर रोडला आणून टाकले, कारण वावरात चिखल असल्यामुळे ट्रॅक्टर तिथपर्यंत जात नव्हता. सोयाबीनचा ढीग लावून झाला होता. मग 7 वाजता भरत उपनेर घेऊन आला आणि सोयाबीन तयार झाली. मग ते ट्रॅक्टरमध्ये टाकून घरी नेले. थकवा खूप आला होता, पण मनात समाधान आणि विश्वास होता. कारण शेतकरी कधीच थांबत नाही. त्याची मेहनत आणि निसर्गाशी संघर्ष आयुष्यभर चालू असतो.